राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. पनवेल महानगरपालिकाचं 2026-27चं आर्थिक बजेट हे नुकतंच प्रदर्शित झालं. त्याला मंजुरी मिळाली आणि ज्या पद्धतीनं पनवेलचा विकास वाढतोय, पनवेलची शहरं वाढतात, त्या पद्धतीनं पनवेलचं बजेट देखील वाढते. म्हणजे मागील वर्षाचं बजेट जर आपण बघितलं तर ते 3,800च्या समथिंग काहीतरी होतं आणि या वर्षाचं बजेट हे जवळपास 5,000चा टप्पा हा पार केलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं हे बजेट वाढले, त्या पद्धतीनं हे बजेट आता वादाच्या भोवऱ्यात देखील सापडणार आहे. कारण आत्ता ऑगस्ट महिना सुरू आहे. उरलेल्या महिन्यामध्ये 5,000 कोटी रुपये कसे संपवणार हा एक सर्वसामान्य माणसांना पडलेला प्रश्न आहे. आणि हाच प्रश्न पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक श्री हरीश किरण यांना देखील पडलेला आहे. कालची त्यांची जे म्हणणं मांडायचं होतं त्यांनी गाजवलं. अक्षरशः पूर्ण अधिकारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे. आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की पनवेल महानगरपालिकेचं जे वाढीव बजेट आहे यावरती त्यांचं म्हणणं काय आहे. सगळ्यात अगोदर खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती. पनवेल महानगरपालिकाचं बजेट हे आपण बघितलं असेल, काल आपण आपलं म्हणणं देखील मांडलं. काय वाटतं एकंदरीत ह्या बजेटवरती? काल आपण बघितले असेल, मी जवळजवळ 10 बाबी तिथे निदर्शनात आणून दिले माननीय महापौर साहेबांना, की कशा प्रकारे हा बजेट चुकीच्या पद्धतीने इथे सादर केलेला आहे. पहिलीच म्हणायची तर हा बजेट मुळात 4 ते 5 महिने उशिरा सादर झालेला आहे. म्हणजेच आर्थिक शिस्तभंगाने अपूर्ण नियोजन अशा प्रकारचा हा बजेट. तर का एवढा उशीर का झाला? तुम्ही 4 ते 5 महिने तुम्ही कशासाठी? आणि उशिरा सादर करून तिथे साध्य काय केला? तुम्ही त्याच्यावर काय अभ्यास केला? आज मी त्या ठिकाणी कालच्या तुम्ही सभेमध्ये जीबीमध्ये बघितलं असेल, 10 बाबी यांना निदर्शनात आणल्या कुठे कुठे चुकल्यात. मुळात बजेट हा तिथे 5,042 कोटीचा दाखवलेला आहे. मुळात हा बजेट हा 2,000च कोटीचा आहे. म्हणजे जे कर स्वरूपात जे महापालिकेला उत्पन्न येणार आहे तो मुळात अंदाजे 2,000 कोटीच येणार आहे. पण याही त्या ठिकाणी 5,042 कोटी, त्याच्यात सुरुवातीची शिल्लक आहे ती अंदाजे 1,300-1,500 कोटी आहे आणि थकबाकी आहे ती साधारण अंदाजे 1,600 ते 1,700 कोटी. म्हणजे तुमचा बजेटला 3,000 कोटी इथेच कमी होतात. राहिलेले जे अनुदान आहेत त्याच्यात ते 1,500 ते 2,000 कोटी तुम्हाला येणार आहे. आणि हे करत असताना हेही 5,042 कोटी तुम्ही 5 महिने उशिरा बजेट आणि राहिलेले 6-7 महिन्यात तुम्ही हे 5,000 कोटी संपलेले दाखवले आहेत. म्हणजे अक्षरशः शेवटला शिल्लक तुमची झिरो, म्हणजे 10 लाख रुपये यांचे 10 लाख रुपये फक्त शिल्लक राहणार आहेत. म्हणजे ह्यांना 5 महिन्यात अजून काय करता आला नाही आणि शेवटच्या 8 महिन्यात कशा पद्धतीने, म्हणजे कुठलेच महसूल असो किंवा जे बजेटचे जे स्तोत्र आहेत वेगवेगळे, त्याच्यात कुठला आकडा झुलत नाही. मग अशा प्रकारे मी त्या ठिकाणी 10 बाबी होते चुकीच्या झाल्यात अशा त्या तिथे सभागृहात मी निदर्शनात आणलेले आहेत. म्हणजे हे अभ्यासाशिवाय पूर्ण केलेलं बजेट असं म्हणायचं तुम्हाला? नाही, अभ्यासही काही केलाच नाही, फक्त उशीर केला. 5 महिने आम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणून हा बजेट सादर केला आणि अभ्यास काय केला तर 5 लाखाचे 25 लाख केले. म्हणजे हा अभ्यास आहे का? तुम्हाला शहराचा विकास करायचा आहे. समोरच नवी मुंबई जी महापालिका आहे तिचा विकास कसा चाललाय आपण त्या पद्धतीने आपला, कारण बजेट हा महत्वाचा गाभा आहे आणि त्याच्यावरच तुमची महापालिकेचे पुढचे भविष्य ठरत असतो आणि तो अभ्यास पूर्ण करायला पाहिजे. त्याच्यात आम्ही त्या ठिकाणी बऱ्याचशा सूचना दिल्या. आमचे विरोधी पक्षनेते अरविंदजी म्हात्रे, आमचे प्रकाश म्हात्रे, आमचे लतीफ शेख, आमच्या सर्व जे सन्माननीय नगरसेवक त्याही चांगल्या प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. या ठिकाणी वाढतं शहर आहेत, भविष्यात आताच ट्रॉफिक एवढी आली की तुम्ही त्या ठिकाणी ब्रिज पाहिजेत आपलं, त्याचं नियोजन करा का ट्रॉफिकची समस्या कमी होईल. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही उपाययोजना करा. आरोग्य चांगल्या दर्जाच्या हॉस्पिटलची तुम्ही उपाययोजना करा. शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही चांगले धोरण जा. किती वर्षे जिल्हा परिषद महापालिकेचे याच्यामुळे भानगडीमुळे त्या 51 शाळा तशाच स्थगित राहिल्यात. आता झालेल्या आहेत मला वाटतं, पण आज 8 वर्षे गेले. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा आपण चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊ शकत नाही. त्या शिक्षणाच्या बाबतीत मी त्या ठिकाणी एक मुद्दा मांडला की तुम्ही नीट, जेई, MPSC, UPSC किंवा बँकिंग किंवा स्पर्धा ज्या परीक्षा असतात त्यात हजारो विद्यार्थी आपल्या पनवेल शहरातले बसत असतात. मग ते सर्वसामान्य आणि मागासवर्गीय असो किंवा कमी उत्पन्नाचे जे नागरिक आहे त्यांना ते फीस परवडत नाही. मग आपल्यामध्ये बजेटमध्ये अशी तरतूद करा की ह्या विद्यार्थ्यांना एक तर आपण प्रशिक्षण देऊया,
कुठे ना कुठे घेत असतात ते चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण देऊया किंवा त्यांना काहीतरी मानधन देऊ का की त्या बिचाऱ्यांना कुठेतरी आपला शिक्षण म्हणजे परिस्थितीच्या मुलं विद्यार्थ्यांना ते शिक्षण घेता येत नाही किंवा क्लासेस घेतात तर याच्यासाठी आपण तरतूद ठेवूया. एक चांगल्या प्रकारचे आपण रस्ते मग फुटपाथ रस्ते गटर यांचे चांगल्या प्रकारचे नियोजन करूया कारण आज बघतो आपण बरेचसे अपघात होत असतात. बरेचसे नागरिक आज माझ्या तलोजातच जो ह्या एक महिनाभराच्या काळात 3 नागरिक मृत्युमुखी पडलेत कारण अपघातामुळे. अपघातामुळे कारण नागरिकांना पनवेल शहरात तुम्ही बघा फुटपाथवर न चालता पूर्ण महापालिका क्षेत्रात रस्त्यावर चालत असतात त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असतं. त्याचे एक नियोजन करू का चांगल्या दर्जाचे फुटपाथ मग ते अतिक्रमण काढून फेरीवाले धरून ठरवू का त्या फेरीवाल्यांना एक त्यांचाही नुकसान नको त्यांना एक चांगल्या ठिकाणी आपण मार्केट देऊ का ते तिथे बसतील. मग फुटपाथ चांगले राहिले का एक शहराला एक लुक चांगला येतो एक चांगले दर्जा शहरही दिसतो. रस्ते फुटपाथ सिग्नल व्यवस्था चांगली ठेवली तर एक शहर एक चांगल्या दर्जाचा राहतो. आपल्याकडे चांगला नदी किनारी आहे नद्या त्या ठिकाणी आपण वाकवे बनवू की त्या ठिकाणी आमचे नागरिक शहरातले कारण शहरात बरेच ठिकाणी आपलं नदी किनारा एक चांगल्या प्रकारे वाकवे बनवलं तर सायकल टॅग किंवा वाकवे चांगला होईल त्या नदी किनारी. बरेचसे नाले आहेत त्याच्या साईडला आपण वाके आणि गटर मग सकाळी जे मॉर्निंग वॉकसाठी जे नागरिक जात असतात त्या ठिकाणी म्हणजे अपघाताचं पण प्रमाण कमी होईल आणि ते व्यवस्थितपणे त्या वाकवीवर चालू शकतात. मग विविध प्रकारचे धोरण आपण तिथं ठेवले पाहिजेत. चांगल्या दर्जाची कामं त्या ठिकाणी कारण नियोजन या बजेटमध्येच नियोजन शहराचा कारण आमचे नागरिक तुम्हाला कर देत असतात. सरकारचा कर येत असतो जीएसटी किंवा इतर माध्यमातून त्या माध्यमातून आपल्याला ह्या शहराचा विकास करायचा असतो बरोबर. आणि ते विकास करायचा असतं तर बजेटमध्ये तरतूद ठेवायला पाहिजे. पण ती आता मी काय माझं असं म्हणणं आहे की या उरलेल्या महिन्यांमध्ये एवढं 5,000 कोटी रुपये ह्या सगळ्या कामांसाठी खर्च होतील. हो याच्यात तिथे बांधकाम याच्यातच ते 1600 कोटीचं दाखवलेलं आहे. ते कसे करतील मलाच काय सुद्धा एक 4 महिन्यात तुम्ही बघितलं असेल तर 100 कोटी यांना संपलेले नसतील. आता 1600 कोटी यांच्याकडे नाही स्टाफ त्याचा नियोजन नाही. हे इंजिनियर पाहिजेत आर्किटेक्ट पाहिजेत ते कमी प्रमाणात आहेत आणि आज क्षेत्रही चांगला वाढत चालले लोकसंख्या आणि हे सर्व नियोजन करायला ती यंत्रणा पाहिजे. बरोबर. आणि मग आज बजेट सादर केला त्याला मंजुरी गेल्यानंतर ते एस्टिमेट बनतील त्याचे टेंडर म्हणजे 2-4 महिने त्याच्यातच जातील. मग ह्यांना हे जे 5,042 कोटी दाखवले ते संपवणार कधी आणि आमच्या जनतेला सुविधा देतील कधी. म्हणजे सर्व ज्या बाबी आम्ही त्या ठिकाणी सभागृहात निदर्शन आलं आपण दाखवलेलं खरं आहे जनतेला चांगले स्वप्न दाखवलेत परंतु ते पूर्ण होतील असे आम्हाला वाटत नाही आणि ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी आम्ही सर्वांनी त्या तिथे दाखवलेल्या आहेत. पण केनी साहेब आपण जर बघितलं तर मागच्या बजेटमध्ये आणि या बजेटमध्ये एक गोष्ट मला जाणीवपूर्वक तुमच्याकडनं ऐकायची आहे की मागचं बजेट 3,873 कोटी रुपयांचं होतं मागच्या वर्षाचं. या बजेटला आता 5,000 कोटी रुपयांचा त्यांनी आकडा दिलेला आहे. पण मागच्या वेळेला रस्त्यामध्ये 437 कोटी रुपये रस्ते बनवण्यासाठी डांबरीकरण आणि खड्डे वगैरे मुजवण्यासाठी त्यांनी काढलं होतं. यावेळेला 317 कोटी रुपये बजेट ठेवलेले. इतकं सगळं बजेट असताना देखील पनवेलचे जर आपण रस्ते बघितले तरी फार भयानक आहेत. तर हा पैसा नक्की जातोय कुठं? तुम्ही पूर्ण पनवेल महापालिका क्षेत्र फिरा तुम्हाला रस्त्यांपेक्षा खड्डेच जास्त दिसतील. बजेट ठेवतात ह्या बजेटचे पैसाही खर्च होतो बराचसा. जवळपास आता 750 कोटीच्या वरती झालं 2 वर्षाचं बजेट रस्त्यांसाठीचं. हा मग ते त्याच्या नियोजन करा. मी त्याच्यात तुम्ही बजेटमध्ये मी सांगितलं का शेवटच्या मुद्द्यात का तुम्ही जे व्हाईट पेपर म्हणजे सर्व विभागनीय चौकशी होऊन व्हाईट पेपर द्या का 3 महिन्यात तुम्ही ते कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीने काम करतात त्यांचा दर्जा काय आहे त्याचा अहवाल तुम्ही सादर करा मीटिंगमध्ये का खरोखर क्वालिटी दिली का नाही. बरोबर. तुम्ही आता म्हणलेत 700 कोटी संपले ते संपत असतील तर त्याचा आम्हाला जनतेला बेनिफिट मिळाला पाहिजे ना. तर तुम्हाला पूर्ण शहरात खड्डेच दिसतील. त्याच्यावर जर आपण नियोजन चांगले ठेवले त्यांच्यावर चांगली यंत्रणा देखरेखीखाली ठेवली त्यांचा 3 महिन्यात आपण ऑडिट केला त्यांना त्यांचं काय केले त्या रस्त्यामध्ये प्रगती काय केली चांगल्या दर्जाचे केलेत का नाही ते त्याचे नियोजन झाले पाहिजे. ते होताना दिसत नाही. ते 750 कोटी रुपयांचे रस्ते फक्त खड्डे बुजवण्यासाठी आणि रस्ते बनवण्यासाठी दिले असतील पैसे आणि तरी पण रस्ते जर मिळत नसतील तर यापेक्षा मोठे मोठे हायवे देखील कमी पैशामध्ये तुम्ही 350 तुम्ही बघता मी आता स्टँडिंग कमिटीने बघतो निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे प्रत्येक जुने कॉन्ट्रॅक्टरांनाच वाढून नवीन टेंडर निघत नाही आणि जुने जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनाच वाढवून द्यायला लागतं. बरोबर. हे दुरुस्ती करा हे करा ते करा
तुमच्याकडे नियोजनच नाही, नियोजनच शून्य आहे. त्यामुळे हे सर्व गोष्टी होत असतात. आपल्याकडे सर्व आहे, ठीक आहे त्या बजेटमध्ये 5,000चं 2,000 कोटी का नाही असो, 2,000 कोटी का छोटी रक्कम नाही. बरोबर. त्याचं नियोजन केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने या शहराचा नियोजन करता येऊ शकतं. माझा आणखी एक प्रश्न तुम्हाला, जसं तुम्ही देखील काल म्हणालात आणि विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे साहेब देखील म्हणाले की पनवेलला फार मोठे नेते आहेत. माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आहेत, 2 आमदार आहेत, सध्या 1 खासदार आहेत. इतके सगळे राजकीय नेते आणि सत्तेमध्ये असणारे हे सगळे लोक आहेत. तरी देखील जो बजेट किंवा ज्या प्रकारचा फंड निधी यायला पाहिजे होता पनवेल महानगरपालिकेसाठी, तो अजून काही आलेला दिसत नाही आपल्याला. त्या ठिकाणी आमचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे साहेबांनी सांगितलं का, या ठिकाणी मी बोललो का ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि त्या सभागृहात जे सत्ताधारी पक्षाचे जे सन्माननीय नगरसेवक आहेत त्या ठिकाणी प्रत्येक बाबतीत आमदारांचाच त्यांच्या उदो चालू होता. मग त्यावेळी सांगितलं का तुमच्या अरविंद म्हात्रे साहेबांनी स्पष्ट दिला का जे खासदार आहेत, आज तिसरी टर्म आहे त्यांची, एकही पनवेलला निधी आहे, एकही रुपया दिलेला नाही. या ठिकाणी DPTC, MMRD या ठिकाणी जे सन्माननीय आमदार आहेत, आज 2 आमदार झाले या पनवेल शहरासाठी, पण कुठे आपल्याला यांचा निधी आलेला दिसत नाही किंवा या बजेटमध्ये कुठं त्याही पैसे आणलेले दिसत नाही किंवा स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असो. या ठिकाणी या पनवेल शहराच्या विकासासाठी जी निधी पाहिजे ती निधी आणलेला कुठं ह्या सर्व मंडळींनी दिसत नाही. म्हणजे फक्त आमदार महोदयांना खुश करण्यासाठी वाहवा करायची, पण ॲक्च्युली काम तिथं जर झिरो असेल तर ह्या पनवेल शहराच्या विकासाच्या दृष्टीने हे कुठेतरी मला चुकीचा दिसतो आणि त्या ठिकाणी आम्ही यांचे जे चुकीचे मुद्दे होते त्या ठिकाणी आम्ही निदर्शनात आणलेले. आता शेवटचा प्रश्न माझा फक्त की हे 5,000 कोटी संपवण्यासाठी तुम्ही हात धुवून मागे लागणार आहे का? हा, आम्ही विरोधक म्हणून आपण बघत असाल की ज्या सुरुवातीपासून आमचा जो विरोध असतो, चुकीच्या पद्धतीने जे कामे होत असतात त्याला विरोध असतो आणि चांगले कामाला आम्ही पाठिंबाही देत असतो. परंतु हे आज तुम्ही म्हणले 5,000 कोटीचा आम्ही लगेच दुपारनंतर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची भेटीगाठी घेतल्याने आणि तुम्ही हा शहराचं नियोजन करण्यासाठी यासाठी चांगली यंत्रणा नेमा आणि हे पैसे जनतेच्या कामी लागू द्या अशा प्रत्येक अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिली आणि विरोधक म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमची भूमिका टाईटपणे मांडत असतो आणि आमचे सर्व नगरसेवक बघत असतात, अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी बोलत असताना आणि चुकीचा असेल त्या चुकीचाही त्या ठिकाणी निदर्शन असतो आणि चांगला असतो त्या चांगल्याला आम्ही पाठिंबा देत असतो. नक्कीच हे होते हरीश केनी साहेब, पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत. अशा प्रकारचे जे अभ्यासू नगरसेवक असतात त्यांच्यामुळे पनवेल महानगरपालिका असेल किंवा कुठल्याही महानगरपालिका असतील त्यांचा विकासाचा जो काही कार्यकाळ असेल हा चांगल्या पद्धतीने जातो. आज वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.